विद्या भोसले आहे. मी तुळजापूरहून बिलॉंग करते आणि मी एक हाऊसवाईफ आहे सर. आणि माझे ग्रेड कोचेस पतंगे सर, API पांडवे पाटील सर, विक्रम सर आणि दिनेश बांगर सर हे आहेत. येस येस, सर्व ग्रेट कोचेस आहेत ज्यांना खूप साऱ्या लोकांच्या मध्ये बदल केलेला आहे. येस मॅडम. तर आपण किती दिवस झाले या परिवाराशी जोडलेला आहात आणि काय कारण होतं? सर मी या परिवाराशी जोडून मला 15 महिने कंप्लीट झालेले आहेत. येस, आणि आणि मी काय कारण होतं माझ्या मॅडम? वाढलेल्या वजनामुळे जॉईन झाले होते सर. येस मॅडम, किती वजन झालं होतं आपलं? तर माझं वजन 71 झालं होतं. आणि मला त्याचबरोबर चालताना धाप लागायची, काम करायला कंटाळा यायचा. नंतर अशा बऱ्याचशा डिसऑर्डर होत्या सर. आणि त्यामुळे मी जॉईन झाले होते. आणि जॉईन झाल्यानंतर मी माझा 2.5 महिन्यातच 16 केजीचा फॅट लॉस केलेला आहे. वाव, ग्रेट. 2.5 महिन्यामध्येच मॅडमनं 16 केजीचा फॅट लॉस केलेला आहे. पण आपण जाणून घेऊया प्रथम की मॅडमचं जे काय 71 किलो वजन झालं होतं, तर त्याच्याबरोबर खूप सारे डिसऑर्डर त्यांना सुरू झाले होते. तर मॅडम, हे 71 किलो वजन तुमचं जे झालं होतं, तर ते किती दिवसापूर्वी तुमचं ते वजन होतं ते? तर माझं 2 वर्षात वजन वाढलं होतं. आधी माझं वजन 40 किलो होतं सर, पण 2 वर्षातच माझं वजन 31 किलो वाढलं होतं सर. येस येस, पाहू शकता या ठिकाणी मॅडमचा बिफोरचा फोटो. 71 किलो वजन झालं होतं मॅडमचं आणि 2.5 महिन्यातच मॅडमनं 16 केजीचा फॅट लॉस केला. अमेझिंग असं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही सर्वजण पाहू शकता. अगदी शरीरावरती फॅट वाढलेलं पूर्णपणे, फॅटयुक्त शरीर आणि फॅट मुक्त शरीर. तर आपणच स्वतःला ओळखू शकत नाही अशा पद्धतीनं मॅडम मध्ये बदल झालेला आहे. तर मॅडम, हा जो बदल झालेला आहे तुमच्यामध्ये, म्हणजे किंवा तुमचं वजन वाढलेलं होतं, तर त्यासाठी कधी काय काय प्रयत्न केले होते का तुम्ही 2 वर्ष? हो सर. कारण सर्वच जण जे प्रयत्न करतात ते मीही केले होते. म्हणजे YouTubeवरचे काही म्हणजे जे काही उपाय सांगतात ते सगळे सर करून बघितले होते. मी सकाळी उठल्या-उठल्या गरम पाण्यामध्ये लिंबू पाणी, परत ते मध टाकून प्यायचे. नंतर बाकीचे ते आपले जे कच्चे मसाले असतात त्याचा काढा करून प्यायचे. असे भरपूर प्रयत्न केले होते सर. मॅडम, आताच तुम्ही सांगितलं की सर्वजण प्रयत्न करतात, तेच मी प्रयत्न केले होते, पण सर्वजणांनाच रिझल्ट येतो हे माहित आहे तुम्हाला, की माहित असताना सुद्धा तुम्हाला कधी मार्ग सापडला नाही का वेट लॉस साठीचा कुठला यापूर्वी? नाही सर. कारण मी सगळे प्रयत्न करून बघितले होते. पण वजन काहीच कमी होत नव्हतं. त्यामुळे मग ते प्रयत्न थांबवले. आणि असंच बाहेरून माहिती मिळाली की म्हणजे वर्कआउट केल्याने वजन कमी होतं. मग नंतर मी माझे स्पॉन्सर जे आहेत त्यांना मी कॉल केला आणि सांगितलं की मला वर्कआउट जॉईन करायचंय आणि जे न्यूट्रिशन आहे वजन कमी करण्यासाठी ते मागवायचंय. तेव्हा मी न्यूट्रिशन चालू करून वर्कआउट चालू केला सर. त्यात मला 2.5 महिन्यामध्येच माझा 16 केजी फॅट लॉस झाला. आणि त्यामध्ये मी सर 2 मॅरेथॉन केले. आणि 2 मॅरेथॉन मध्ये माझं जवळ-जवळ 10 किलो वजन कमी झालं होतं. येस येस, खूप छान. तर पाहू शकता या ठिकाणी फक्त वर्कआउट गरजेचं नाही, तर वर्कआउट सोबत वर्ल्ड नंबर वन नेट न्यूट्रिशन, कारण मॅडम घेत आहेत. तर हर रोज शेक लेना है वर्कआउट के बाद. वर्कआउट नंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला वर्ल्ड नंबर वन शेक तुम्ही घ्यायचा आहे. सकस संतुलित आहार, कुणी शंका घ्यायची नाही त्याच्यावरती. तर मॅडमनी जो काही बदल त्यांच्यामध्ये केलेला आहे, त्याला सर्व कारणीभूत काय आहे मॅडम? तुमच्यामध्ये जो बदल झालाय त्याच्यामध्ये? आपलं म्हणजे वजन कमी करण्यासाठी आपला 20% मॉर्निंग वर्कआउट आणि आपला हे 80% सकस संतुलित, एक प्रकारे याला अमृत म्हणलं तरी चालेल सर, हा काम करतो. आणि त्याचबरोबर आपल्या कोचचं गाईडन्स हे पण खूप इम्पॉर्टंट आहे सर. येस येस, तर खूप छान मॅडम. कारण की पाहू शकता, तुम्ही रोजच एक्सपिरियन्स ऐकता आणि प्रत्येक जणाला हा क्वेश्चन विचारला जातो की तुमच्यामध्ये बदल झाला तो कशामुळे झाला. तर प्रत्येकाच्या तोंडून या 3 गोष्टी आवर्जून येत असतात, की वर्कआउट, त्यानंतर 80% न्यूट्रिशन डाएट आणि कोचचं गायडन्स. ह्या प्रॉपर जे फॉलो करतात त्यांना रिझल्ट 100% या ठिकाणी मिळत असतो. तर खूप छान मॅडम, तुमच्यामध्ये जो बदल झालेला आहे अतिशय सुंदर, याला सर्व कारणीभूत आहे. तर आता तुमचं जे काही पूर्वी वजन वाढलं होतं किंवा तुमची जी काही पूर्वीची लाईफस्टाईल होती, तर ती लाईफस्टाईल आणि आत्ताच्या लाईफस्टाईल मध्ये तुमच्यामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला?
सर मला म्हणजे मी पहिली होते ना, तर मला स्वतःला वाटायचं की माझं वय 30-40 वर्ष झालं आहे आणि माझं रनिंग एज सर 27 आहे. आणि येस मला येस. माझं स्वतःचं इतकं वय झाल्यासारखं वाटत होतं, की म्हणजे कुठल्या गोष्टीचा म्हणजे आनंदच होत नव्हता. म्हणजे कुठलीही आनंदाची गोष्ट घडू द्यात, पण त्यामध्ये सारखं असं वाटायचं, की आपलं वजन वाढलंय त्यामुळं लोकं आपल्याला म्हणजे हसतायत वगैरे हे सगळं वाटायचं सर. आणि लोकं म्हणायचे सुद्धा म्हणजे वजन वाढलंय कमी कर. आणि नंतर जेव्हा मी हे न्यूट्रिशन मी सगळ्यांना सांगू इच्छिते सर, जेव्हा मी हे न्यूट्रिशन चालू केलं ना, तेव्हा मला कित्येक लोकांनी म्हणलं होतं, की "हे खाऊ नकोस, याने साइड इफेक्ट होतात." तर येस येस. मी तेव्हा म्हणजे त्यांचं ऐकलं नाही. कारण मला पूर्ण विश्वास होता. कारण मी लोकांचे रिझल्ट ऐकत होते शेवटपर्यंत आणि त्यामुळं जर न्यूट्रिशन काम करत नसेल, न्यूट्रिशनचा जर साइड इफेक्ट होत असेल ना, तर यामधल्या फॅमिलीमधल्यानी एवढ्या लोकांना रिझल्ट आलाच नसता. त्यामुळे मी या फॅमिलीवर न्यूट्रिशनवर विश्वास ठेवला आणि माझा 2.5 महिन्यामध्ये तर असा अमेझिंग रिझल्ट आला. येस येस. खूप छान मॅडम. आता मॅडमनं आत्ताच सांगितलं, की वजन वाढलं त्यावेळेस आपल्या स्वतःलाच इतकं फिलिंग होत असतं, तर ते आपण कुणाला बोलून दाखवू शकत नाही. परंतु बाकीची लोकं बोलून दाखवत असतात. बरोबर आहे. तुमचं वजन वाढलंय वगैरे. आपल्याकडे त्या दृष्टीने वेगळ्या दृष्टीने पाहत असतात. परंतु आपल्याला मार्ग मिळत नसतो. तर मॅडमला हा मार्ग मिळालेला आहे. तर मॅडम आता तुम्ही आयडल वेटवर आहेत का? हो सर. अ, तर मॅडम आता आयडल वेटवर आहेत आणि आता किती दिवस या परिवाराशी जोडून राहणार आहे मॅडम? तर मी लाईफटाईम या परिवाराशी जोडून राहणार आहे. कारण इथे येऊन मला एक नवीन जन्म मिळालाय असे म्हणेन मी. कारण त्यापेक्षा नवीन जन्म मिळालाय असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही सर. कारण एक आपली जी चुकीची लाईफस्टाईल असते, ती बदलून आपल्याला एक नवीन लाईफस्टाईल जगायला शिकवतात इथं. आपल्या कोचचं गाईडन्स, न्यूट्रिशन, परत सकाळच्या चांगल्या सवयी आणि सर मी म्हणजे जेव्हा वर्क नव्हता तेव्हा मी 6:30-7 ला उठायचे. आता 4:30 ला उठते सर. आणि हा खूप अमेझिंग बदल आहे सर. कारण आपल्याला रॉयल फिटनेस फॅमिलीचं हेच आहे, की आपल्याला एक म्हणजे वाईट सवयींमधून चांगल्या सवयींकडे नेलं जातं. आणि त्यामुळे म्हणजे काही लोकांचा आता मला सुद्धा विचारतात, की यानी साइड इफेक्ट होतात का? तर मी सगळ्यांना सांगेन सर, की आपल्याला म्हणजे न्यूट्रिशन जर साइड इफेक्ट होतच असतील, तर हे होतील, की म्हणजे आपल्यामध्ये चांगला बदल होतो. म्हणजे नंतर म्हणजे आपली एक जीवन जगण्याची पद्धत पूर्ण बदलते आणि त्यामुळे मग हे तर साइड इफेक्ट होऊ शकतात. आपण सांगू शकतो. कारण मला जर कोणी विचारलं ना, तर मी हेच सांगते, की सर म्हणजे कोणीही असू द्या, म्हणजे मी सांगते, की साइड इफेक्ट जर होत असतील ना, तर हे साइड इफेक्ट होतात आणि हे साइड इफेक्ट आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत सर. येस, येस. खूप छान मॅडम. तर मॅडमनी सांगितलं, की या ठिकाणी फक्त या ठिकाणी आपल्याला न्यूट्रिशन किंवा वजन कमी करणे हे रॉयल फिटनेस फॅमिलीचं त्या ठिकाणी ध्येय नाहीये. तर तुमच्यामध्ये सर्वांगीण बदल करण्याचं काम, की आज मॅडम अनुभवतायत, की फक्त सकाळी लवकर उठणं नाहीये, तर पूर्ण सर्वांगीण विकास मॅडम त्या ठिकाणी होत आहे. लाईफस्टाईल चेंज करणं. कारण लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पाठीशी कोण आहे का? तुम्ही विचार करा, या रॉयल फिटनेस परिवाराच्या पूर्वीचं लाईफ की ज्या ठिकाणी तुमचं वेगळ्या चुकीच्या पद्धतीने लाईफस्टाईल चालली होती आणि ती लाईफस्टाईल योग्य पद्धतीवर आणण्यासाठी ही रॉयल फिटनेस मदत करते. तर मॅडमनं तो अनुभव घेत आहेत. त्यामुळेच मॅडम सांगतायत, की मी लाईफटाईम या फॅमिलीशी जोडून राहणार. हे ज्यावेळेस प्रत्येकाला समजेल, तुम्ही फक्त 21 डेज कंटिन्यू करा आणि तुम्ही 3 महिने कंटिन्यू केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर मॅडम आता किती दिवस झालेत तुम्हाला या परिवाराशी जोडलेले? 1.5 वर्ष. सर मला 15 महिने कंप्लीट झालेले आहेत आणि मी 15. सगळ्यांना हेच सांगेन, की तुम्ही म्हणजे जे काही नवीन पार्टिसिपेट असतील इथे, त्यांना म्हणजे हे वाटतं, की म्हणजे लोकं बाहेरचे 2-4 बोलतात, की बाबा यांनी साइड इफेक्ट होतात, तर ते घेऊ नकोस. तर मी त्यांना एकच सांगू इच्छिते, कारण तुम्ही एवढ्या लोकांचे कॉलवर रोज रिझल्ट ऐकताय. त्या लोकांचे रिझल्ट त्यांना म्हणजे आलेले आहेत आणि सगळेजण आपला प्रॉपर रिझल्ट सांगतात. जे आपल्यामध्ये चेंजेस झालेले आहेत तेच सांगत असतात. त्यामुळं त्यांचा अनुभव ऐका. जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात, तेव्हा बाहेरची लोकं तुम्हाला काही मदत करत नाहीत आणि त्यामुळं बाहेरच्या लोकांचं ऐकण्यापेक्षा आपल्या रॉयल फिटनेस सेंटरमधल्या लोकांचं ऐका आणि आपल्या जीवनामध्ये
बदल घडवून आणा. खूप छान असा संदेश तुम्ही मॅडम दिलेला आहे या ठिकाणी. कारण की तुम्ही स्वतःमध्ये बदल केलेला आहे. ज्यावेळेस आपण स्वतःमध्ये बदल केला तर आपण कॉन्फिडेंटली दुसऱ्याला सांगत असतो, की तुम्ही करा, माझ्यामध्ये बदल झालेला आहे. तर तो संदेश मॅडमनं अतिशय सुंदर असा संदेश दिला. आणि मॅडम तुमचं सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही वर्कआउट केला, अगदी ज्यावेळेस जॉइन झाला होता, त्यावेळेसचा स्टॅमिना आणि आत्ताचा स्टॅमिना तुम्हाला काय बदल वाटतो? खूप बदल आहे सर स्टॅमिनामध्ये. कारण मी त्यावेळेस पहिल्या दिवशी जॉइन झाले होते. मी फक्त चेअरवरती बसून बघत होते, की सर म्हणजे हे समोरचे लोकं जे वर्कआउट करतायत, ते कसं करतायत. कारण मी त्यावेळेस एक 5 ते 10 मिनिट वर्कआउट केला असेल जास्तीत जास्त. आणि मी पूर्ण 1 तास चेअरवरती बसून ऐकायचे. भलेही मला वर्कआउट जमत नव्हता सर, पण मी हे काम केलं, की मी वर्कआउट फक्त कॅमेरा बंद करून बसून बघितला. आणि पण सगळ्यात इम्पॉर्टंट हे की मी त्या बदल वर्कआउट करणारे जे गाईड करणारे जे लोक असतात त्यांच्यातला बदल मी शेवटपर्यंत ऐकला सर. आणि त्यामुळेच माझ्यात हा चेंजेस झालेला आहे. पाहू शकता सर्वांना या ठिकाणी अतिशय मोलाचा संदेश मॅडम दिले. ज्यावेळेस नवीन पार्टिसिपंट या ठिकाणी जॉईन असतील, आज जे कोणी जॉईन असतील, तर मॅडमचा संदेश आहे काय, मॅडम ही सुरुवातीला वर्कआउट नव्हत्या करत आणि त्यांनी काम काय केलं, वर्कआउट नंतरचे एक्सपिरियन्स ऐकले. त्याच एक्सपिरियन्सने मॅडमला ऊर्जा मिळालेली आहे वर्कआउट करण्यासाठी. तर त्यामुळं या ठिकाणी नेहमी सांगत असतात कोच तुम्हाला, की तुम्ही वर्कआउट करा, वर्कआउट नंतर वर्कआउटचे एक्सपिरियन्स ऐका. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत कॉलवर राहून या ठिकाणी जे काही अनुभव आहेत, जे लोक शेअर करतात, स्वतःहून त्या ठिकाणी हँडरेज करतात, स्वतःहून मला बोलायचंय काहीतरी, मला सांगायचंय काहीतरी. तर हे सांगत असतात आणि त्यांच्या मनातल्या भावना त्या आत्मीयतेने सर्वांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीने असते. म्हणून कुणीही त्या ठिकाणी कॉल लिव्ह करायचा नाही. येस, खूप छान मॅडम. अतिशय सुंदर असा वर्कआउट तुम्ही आज गाईड केला. आज नवरात्रोत्सवानिमित्त जो काही सुरुवात आहे, तर ती इतकी जबरदस्त झालेली आहे. आज सर्वांनी फुल एन्जॉय केलेलं. आज पूर्ण घामाची अंघोळ घातली सर्वांना. तुमचा स्टॅमिना वगैरे सर्वांनी त्याच पद्धतीने त्यांचा एनर्जी मॅच केलेली आहे. खूप छान मॅडम. तर आपण अजून काय बोलायचं मॅडम आपल्याला? येस सर, मी एक सांगेन की जे काही लोक असतात त्यांना म्हणजे न्यूट्रिशन न घेता वजन कमी करायचं असतं. तर ते चुकीच्या पद्धतीनं जेव्हा आपण वजन कमी करतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये असे काही चेंजेस होतात. म्हणजे आपल्या शरीरावरती सुरकुत्या दिसायला लागतात. म्हणजे आपलं वय आहे त्यापेक्षा जास्त दिसायला लागतं. पण या न्यूट्रिशनची हीच जादू आहे सर, की जेव्हा आपण वजन कमी करतो त्यापेक्षा यंग दिसायला लागतो. आपला चेहरा उजळतो. सर्व हे जे आहे ते न्यूट्रिशनमुळे होतं. त्यामुळे कुणीही चुकीच्या पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नका एवढंच सांगेन मी. तर खूप छान असा संदेश मॅडम दिलेला आहे. प्रॉपर पद्धतीनं करा. जे कोच तुम्हाला सांगतील त्या पद्धतीनं. खूप छान मॅडम. आपण या ठिकाणी आज वर्कआउट गाईड केला. त्याबद्दल रॉयल फिटनेस परिवारातर्फे आपलं मनःपूर्वक धन्यवाद मॅडम. येस. थँक यू. येस सर. आणि रॉयल फिटनेस फॅमिलीने मला आज म्हणजे नवरात्री निमित्त पहिल्या दिवशी वर्कआउट गाईड करण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद सर.